अगं पंखे पुसून घ्यायचे सगळ्या घराचे, विसरलेच होते मी. आपलं बागकाम करतो ना राजू, त्याला सांगते मी. बर. पण या दिवाळीच्या निमित्ताने सगळ्या घरावर एकदा हात फिरतो ना, ते बरं वाटतं खरंच. तुला घरातल्या कामांची फारच काळजी आहे अलके. काय काही काही माणसं मात्र फार नशीबवान आहेत बरं का. म्हणजे त्यांना घरातलं काहीच करायचं नसतं. म्हणजे फक्त इथून उठायचं तिकडे जाऊन बसायचं, तिकडनं उठायचं इकडे येऊन बसायचं, बस. बाकी काय आहे नाही. बरं आहे बुवा. नानू मामा, मला डॉक्टरांनी ना आराम करायला सांगितलं, आणि ते सुद्धा घरातल्याच डॉक्टरांनी. त्याच्यामुळे शक्यतो कामं नको करूस असंच सांगितलंय. काय आजकालच्या मुलींची ही कौतुक आहेत. या घरात काय कधी बाळणपण झाली नाहीत का काय? हा, हे अलका काय, गीता काय, आणि खुद्द माई काय. पण मी कधी त्यांना असं बसून राहिलेलं बघितलं नाही त्यांच्या वेळी. नानू मामा, तो काळ वेगळा होता ना. हो ना, तो काळ जास्त कठीण होता आजच्या पेक्षा. मला चांगलं आठवतंय, मोहनच्या वेळी माई अगदी 9व्या महिन्यापर्यंत स्वयंपाकापासून साफसफाईपर्यंत सगळं करत होती. ती अशी बसून राहिलेली मी बघितलेली नाही. इथे तर काय, ते लाडू खातायत, फळं खातायत. तिकडे पुलंचा गुळाचा गणपती होता, इथे लाडवांचा गणपती आहे. नानू मामा, अहो फारशी कामं नाही आहेत, आणि आम्ही करू. पाहिजे तर बबनला मदतीला घेऊ. घ्या, ही अशी सासू मिळाले ना, सुनेची जास्त काळजी करणारी. तर घरातली कामं काहीतरी करत जा ना. हा, जरा घरच्या कामाला काही हातभार लागला तर काही बिघडणार आहे का? हा, नाही. बघ, हे इथं जे फर्निचर साफ करायचंय ना, म्हणजे जे काम मी करतोय ते तर तू केलं असतं काही बिघडेल? हा, तुम्ही करताय ना, म्हणून मग मी. आपली काळजी करणारं कोणी भेटलं ना तर त्याचा जास्त फायदा घेऊ नये ग. हा, कळतंय का तुला मी काय बोलतोय ते? अगं बाई नानू मामा, अहो किती बोललात तिला. तुम्ही गप्प राहिलात म्हणून तोंड उघडायला लागलं मला. घरच्यांनी काही काम करायला शिकवलंय का नाही देव जाणे. नानू मामा, जाऊ दे ना, प्रेग्नेंट आहे ती. तेच तुंतुणं वाजवू नका. काही गोष्टी योग्य वेळेला बोलून दाखवणं हे जास्त गरजेचं असतं. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.